वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्. 13वा अध्याय 7व्या-8व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं. तरीही आपण आज 5व्या पासून घेऊ, म्हणजे एक कंटिन्युटी मिळेल. तर 5व्या श्लोकात भगवंतांनी क्षेत्राचं वर्णन करताना क्षेत्र कसं तयार झालं याचं एका श्लोकात वर्णन केलेलं आहे. भगवान सांगतायत, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेंद्रियगोचरः. म्हणजे महाभूतानि अहंकारो, महाभूत म्हणजे जी पंचमहाभूत जी आहेत, ती पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती, तसेच इंद्रिय आणि दशैकंच. दश ऐकंच म्हणजे 10 इंद्रिय आणि एक अंतःकरण तत्व, असे दश एकंच. आणि पंचच इंद्रिय गोचरा. इंद्रिय गोचरा म्हणजे इंद्रियांच्या ज्या तन्मात्रा आहेत, म्हणजे शब्द, स्पर्श, रूपरसगंध, त्याची म्हणजे इंद्रिय आधी तयार झाली आणि त्याच्या इंद्रियांचे विषय तयार झाले. आपण सुरुवातीला एक्सप्लेनेशन घेतले, सृष्टी कशी निर्माण झाली, त्यामुळे ह्याचं जास्त एक्सप्लेनेशन देत नाही. आता पुढच्या ठिकाणी हे झालं, हे सगळं तयार झालं, हे तर झालं, पण ते टिकणारं नाहीये. क्षरते इति शरीरा, असं ते शरीर विराट स्वरूपाचं असो किंवा व्यष्टीचं असो, समष्टी असो किंवा व्यष्टीचं, तर त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात किंवा विकार असतात. याचाही आपण अर्थ पाहिला की विकृ म्हणजे वेगळ्या प्रकारे त्याच्यात बदल होणं, एखाद्या गोष्टीतला बदल होणं, त्याला विकार म्हणतात. मराठीत आपण विकार म्हणजे दोष अशा याने म्हणतो, पण विकार म्हणजे बदल. फक्त तो वाईट असेल चांगला असेल ही गोष्ट वेगळी, पण जे बदलतं ते सत नाही. सत त्रिकालाबाधित तसंच राहतं. म्हणून ते जे बदलणार आहे, ज्याच्यात विकार आहे, ते क्षेत्र आहे. तर ते विकार जे आहेत, ते विकार हे कोणत्या कोणत्या रूपाचे आहेत, तर इच्छा त्या ठिकाणी आहे. सच्चिदानंद रूपात इच्छेचा अभाव आहे. द्वेष, द्वेष कुठे येतो? जिथे द्वैत आहे तिथे द्वेष येतो. सर्वच परमात्मा आहे, वासुदेव सर्व महाभाव जिथे असेल, त्या ज्ञानाला, त्या सच्चिदानंद रूपाला कोणाचा द्वेष असण्याचं कारण नाही. त्यामुळे इच्छा असणं, द्वेष, सुख दुःख असा वेगळा अनुभव असणं. सच्चिदानंद हे पूर्ण आनंद रूप आहे, त्याच्यात पुन्हा असं झालं तर सुख, तसं झालं तर दुःख असा प्रश्न येत नाही. त्यामुळे सुख दुःख ही भावना. आणि संघातच चेतना धृती. संघात याचा अर्थ पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्या सहित मनाचा मिळून जो संघ तयार होतो, ज्याला सूक्ष्म शरीरही म्हणतात, तर तो आहे आणि तोच मी आहे असं म्हणणं हा झाला भास. पण तो संघाता रूपाने ह्या सगळ्या गोष्टी एकत्र राहणं, धृती म्हणजे धारण करणं, ते एकत्र त्या धारण करणं. आणि ह्यालाच हेच म्हणजे हे सगळ्याचं एक, हे सगळं मिळून जे आहे त्याला क्षेत्र असं थोडक्यात म्हणतात. समास येणं म्हणजे थोडक्यात. व्याकरणात आपण समास म्हणतो, म्हणजे त्या एक पद्धतीने जेव्हा आपण त्या शब्दांचा प्रयोग करतो, तर त्याचा काहीतरी त्या तेवढूशा शब्दांपेक्षा बराच जास्त मोठा अर्थ होतो, म्हणून त्याला आपण समास म्हणतो. तर समास येणं म्हणजे थोडक्यात, थोडक्यात सांगितलंय इकडे.
हे की या क्षेत्राचे विकार काय आहेत हे थोडक्यात सांगितलं. अ, आता क्षेत्राचे विकार सांगितल्यानंतर क्षेत्रज्ञ जो आहे, ते क्षेत्रज्ञ हा या विकारांपेक्षा वेगळा आहे हे ज्ञान होण्याकरता आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच आपण आहोत. म्हणजेच ते सच्चिदानंद परब्रह्म हा हे मीच आहे. अहम ब्रह्मास्मी किंवा वासुदेव सर्वम त्याच्याही पुढचं की अहम गेलाच तिकडे. तर ते होण्यासाठी काय गुण लागतात किंवा जो ज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी काय गुण असतात. पुढे येणारच आहे की एतज्ज्ञानम् इति प्रोक्तम असं भगवान पुढे सांगतीलच. म्हणजे जे ज्ञान प्राप्त होण्यासाठी आवश्यक गुण आहेत किंवा ज्ञानाची जी स्वाभाविक गुण आहेत तेच ज्ञान आहे असं भगवान पुढे सांगणारच आहे. तर आता भगवान सांगतायत गुण ज्ञानाचे साधन आणि ज्ञानी जो महात्मा आहे त्याचे स्वाभाविक गुण. अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौच्यं स्थैर्यमात्मविनिग्रहः. अमानित्व, अमानित्व, अदंभित्व काही काही गुण जे आहेत ते निषेध रूपाने म्हणजे निगेटिव्ह पद्धतीने सांगितलेले आहेत आणि त्याला एक कारण आहे. जसं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. म्हणजे तुझा आठवं राहावा हे नाही मागितलं. कारण आठवं राहावा म्हणजे ते मध्ये मध्ये आठवण येते तरी आहे. मला तुला माझी आठवण आहे का तर आहे असं आपण म्हणतो. पण तुझा विसर न व्हावा म्हणजे तुझी आठवण मनातनं कधीच जाऊ नये हे मागितलंय. त्यामुळे जेव्हा एखादा गुण कायम असण्याची अपेक्षा आहे तेव्हा तो असा निगेटिव्ह पद्धतीने सांगितला जातो. तर तसं इथे अमानित्व हे म्हणजे आपण एखादा म्हणतो एखादा जास्त मान घेत नाही. पण ती गोष्ट जेव्हा होते तर अशा प्रकारे इकडे जेव्हा अमानित्व म्हटलं तर आपण म्हटलं तसं की एखाद्या वेळी मान घेतला नाही पण कधीतरी कोणाला काहीतरी अगदी दुःखकारक बोललं कधीतरी अपमान दाखवला नाही तरी मनात होऊ शकतो. तसा कधीही अपमान ज्याचा होत नाही ती जी वृत्ती आहे किंवा तो जो गुण आहे म्हणून त्याला अमानित्व असं निषेध रूपाने मानाचा निषेध अशा रूपाने ते सांगितलेलं आहे. तसंच अदंभित्व. आता अमानित्व त्या ठिकाणी नाही कारण मान तेव्हा होतो दुसऱ्या कोणीतरी पेक्षा मला कमी लेखलं गेलं किंवा दुसऱ्यांनी माझी स्तुती नेहमी केली आज केली नाही. त्यांनी मानाचं ह्या ज्या मानाच्या संकल्पना आहेत त्याच्यासाठी दुसरं कोणतरी असणं आवश्यक आहे. ते सच्चिदानंद परब्रह्म एकच असल्यामुळे तिथे त्या मानाचा संबंध नाही. त्यामुळे त्या सच्चिदानंदाच्या जवळ जाण्यासाठी त्याच्या विरुद्ध ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करणं ते त्याग झाला की ते आत्मस्वरूप आपलं ते आहेच ते वेगळं मिळवावं लागत नाही. अशा दृष्टीने अमानित्व अदंभित्व म्हणजे मी हे केलं त्याचा दंभ म्हणजे दाखवणं रजोगुण आहे तो. सत्वगुणी जो आहे त्याला सत्कार्य केल्यातच समाधान आहे. रजोगुणी आहे तो ते सत्कार्य विधिवत करेल सगळं मंत्र दान सगळं विधिवत करेल. ते करताना आपण हे करतोय हे लोकांनी पाहिलं पाहिजे त्याचं कौतुक केलं पाहिजे अशी कुठेतरी आज इच्छा असते. आता इथे दुसरा कोणी नाहीच म्हटल्यावर अदंभित्व आलं. ते काही कोणाला दाखवायसाठी काही सत्कर्म केले असा काही संबंध नाही. अहिंसा कोणत्याही काळात काया वाचा मनाने कोणालाही न दुखवणं ही अहिंसा आहे. दैवी संपत्तीमध्ये पण या बऱ्याच गोष्टी येणारच आहेत 16व्या अध्यायात. त्याच्यात सत्य ही पण गोष्ट आहे. तर त्या सत्याचं ही जी व्याख्या केली आहे सत्याची व्याख्या ही अशी आहे की खरं बोलणं पण ते
प्रिय आणि सत्य असं बोललं पाहिजे. नुसतं सत्य नाही, प्रिय आणि सत्य. कारण अप्रिय सत्य बोलून दुखवलं गेल्यावर सत सतच्या जवळ आहे ते सत्य. पण अप्रिय बोलून समोरच्याला दुखवलं गेलं म्हणजे त्याच्या सत स्वरूपाला, सच्चिदानंद स्वरूपापेक्षा ते अनंत सुखरूप, अनंत आनंदमय असलेल्या रूपापेक्षा ती व्यक्ती दूर गेली ना. ती दुःखी झाली म्हणजे ती आत्मस्वरूपापेक्षा अजून वर गेली. म्हणजे ज्या योगाने स्वतः किंवा दुसरा आनंदापासून लांब जातो ते सत कसं असेल? त्यामुळे सत्य ह्याच्यातही दुसऱ्याला न दुखवणं आलेलं आहे. इतकं हे अहिंसेचं महत्व आहे. अहिंसा शांतिरार्जवम, शांती म्हटलेलं आहे. मागेही आपण शांतीचा अर्थ केला असेल कदाचित. पुढेही 16व्या अध्यायात येणार आहे. पण शांती याचाच अर्थ आहे की क्षमा, शांतियुक्त क्षमा. म्हणजे नॉर्मली आपण एखाद्याला क्षमा करतो तर आपल्या कोणीतरी अपराध केला त्याचं दुःख आपल्याला आहे. पण आपण ठीक आहे मी मोठ्या मनाने माफ केलं म्हणतो. म्हणजे काय? दुःख झालंय तरी चालेल आता जाऊन दे. माफ करणं हा माझा मोठेपणा आहे असं करून माफ करतो. शांती याचा अर्थ असा आहे की दुसऱ्याने आपल्याला दुखवलं ही भावनाच नाहीये. म्हणजे आता मी त्याला माफ करतो असं नाही. त्याच्याबद्दल काही मनात काही लेशही नाही की त्यांनी माझं काही वाईट केलंय. पुन्हा याचं कारण असं आहे की सर्वत्र परमात्मा असल्यामुळे हे विश्व चळत असे दे परमात्मेने असं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणते. तसं ते आहे की जे चाललंय ते परमात्मा करतोय. किंवा समोरच्यानी जरी केलं, मी जरी केलं असं समोरचा आणि मी हा वेगळा भाव नाहीच आहे. कारण त्यांचा क्षेत्रज्ञ विवेक झालेला आहे. कोणाला दुखवणं, काही इच्छा असणं हे सगळं आपण बघितलं. हे सगळं त्या क्षेत्राचा भाग आहे. क्षेत्रज्ञ हा फक्त सच्चिदानंद रूप असल्यामुळे अर्थातच शांती आहे आणि आर्जव आहे, सरळपण आहे. दुसरा जिथे असेल तिथे लपवायची गोष्ट. सगळेच सच्चिदानंद स्वरूप आहेत हे कळल्यानंतर तिथे अ, अ, लपवणं काय, दुटप्पी राहणं काय, काही धोरणाने वागणं काय हे सगळ्याची गरजच राहत नाही. आणि आर्जव हा गुण इथे येतो. आचार्योपासनम असं हे सांगतात गुरुची पूजा ज्ञान होण्याला कारण आहे आणि ज्ञान झाल्यानंतर कृतज्ञत्व निवृत्ती करताही गुरूंना मान देणं आवश्यक आहे. आणि ज्ञानी महात्म्यासाठी ते सद्गुरु स्वरूप हे ईश्वरून मिळवून देणारे गुरु फक्त राहत नाहीत, ते ईश्वरच आहेत हा तो अनुभव येतो. त्या रूपाने त्यांना स्वतःच्या ईश्वरत्वापर्यंत पोचल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेम आहे. सगुण रूप ते म्हणजे ईश्वराच्या सगुण रूपाबद्दल जसं प्रेम आहे तसेच ते रूप किंवा सगुण किंवा निर्गुण रूपापर्यंत ज्या गुरूंच्या उपदेशाने आपण पोचलो तेही त्याचंच रूप आहे. म्हणून त्या ज्ञानाचीही आचार्योपासना हे सहज लक्षण होतं. आणि अर्थात इथे सांगितल्यामुळे ज्ञान प्राप्ती करण्यासाठी ते सर्वात मोठं साधन म्हणून सांगितलेलं आहे. यज्ञानी होणार नाही, दानानी होणार नाही, तपानी होणार नाही. ती एक गोष्ट ईश्वराच्या नामस्मरणाने, गुरुच्या कृपेनेच होते. गुरुची कृपा कशी होते तर ईश्वराच्या नामस्मरणाने. ईश्वराचं नामस्मरण कसं करेल तर गुरुची कृपा असल्यामुळे. त्यामुळे गुरुकृपा याला काही पर्याय नाही. गुरुचरित्रात दत्तमहात्म्यामध्ये दीपकाची गोष्ट आलेली आहे. दीपक वेदधर्म ऋषी त्यांची परीक्षा पाहतात. ते मागेही एकदा आपण उदाहरण घेतलंय. स्वतः कुष्ठरोगी होतात ते परीक्षा करता 21 वर्ष सेवा घेतात दीपकाकडनं. आणि ते पाहून भगवान विश्वेश्वर महादेव प्रसन्न होतात. काशीत 21 वर्ष राहून दीपक भगवंताच्या महादेवांच्या दर्शनालाही गेलेले नाही. पण त्यांची गुरुभक्ती पाहून महादेव प्रसन्न होऊन दर्शन देतात. वर माग म्हणतात. हे मी आपल्याला बोलवलंही नाही. मी तर गुरूंची सेवा करतोय. काही वर मला नको म्हणून त्यांना परत पाठवून देतात.
मग देवमंडपात सगळेजण चर्चा करतायत, तेव्हा भगवान विष्णूंना महादेव सांगतात, की असा हा भक्त आहे, गुरुभक्त, की जो काहीच नको म्हणतोय म्हणे. भगवान विष्णूच जातात. आग्रह करतात, माग म्हणून. ते म्हणतात, "मला काही नकोय. माझ्या गुरूंना काही मागायची इच्छा असेल, तर मी विचारतो." गुरूंना विचारतात, "आपला कुष्ठ दूर होईल असं मागू का?" गुरु चिडतात. म्हणतात, "का तुला सेवा करायचा कंटाळा आला का?" मग हे म्हणतात, "आमच्या गुरूंची इच्छा नाही, मलाही काही मागायची नाही." तर अ, भावना अशी आहे, की जे काय आहे ते गुरु करणार आहे. जे काय आहे ते गुरूंना हवे ते होणार आहे. गुरुपेक्षा ईश्वर दुसरा नाहीच. म्हणजे भगवान विष्णू आले, शंकर आले, त्याच्यापेक्षा माझा गुरु मोठा आहे. गुरु वेगळा आणि ईश्वर वेगळा. गुरु मोठा म्हटला तरी गुरु ईश्वरापेक्षा जास्त झाला. ईश्वर मोठा म्हटला तरी ईश्वर गुरुपेक्षा वेगळा झाला. तर गुरु आणि ईश्वर यांची पूर्ण डेफिनेशन एकत्व रूपानेच होऊ शकते. त्यामुळे गुरुदेव एक मानुनी भक्ती, त्यांच्या हाती मुक्ती सहज येते अशा पद्धतीने टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे. तर सांगायची गोष्ट अशी, की आचारोपासनं हे फार मोठं साधन आलेलं आहे आणि त्यांनी होतं काय, त्या आचार्यांची उपासना करताना त्यांच्यात हे अमानित्व, अदंभित्व हे कसं आहे, अहिंसा कशी आहे, शांती कशी आहे, हे पाहायला मिळतं. ते व्यवहारात हे गुण घेऊन व्यवहारही कसा करू शकतात, हे महत्वाचं पाहायला येतं. नाहीतर एक भीती असते. अमानित्व राहिलं, अदंभित्व राहिलं, सरळपणा राहिला तर फसवतील ना लोकं. मग खाणं-पिणं पण मिळणार नाही. मूर्ख ठरवतील आपल्याला. हे जे चुकीचे विचार आहेत, ते सद्गुरू आपले हे सगळे गुण असून सुद्धा त्यांचा व्यवहार कसा व्यवस्थित चालू आहे बघून आपलाही तो अभ्यास अजून होऊ शकतो. हाही त्याच्यातला फायदा आहे. तर असं अमानित्व, अदंभित्व, शांती, आर्जव झालं, आचार्य उपासना झाला, शौचम. शौच हे शरीराचं शौच आहे आणि मनाचंही शौच आहे. शरीराच्या शौचात स्नान संध्यादी ह्या गोष्टी आहेत. पण शौच म्हणजे नुसती स्वच्छता नाहीये. शौच हे स्वच्छतेच्या पलीकडे पवित्रता आहे. दत्त महाराज सांगतात त्यांच्या प्रवचनात, की देवाला व्हायचं जे फूल आहे, त्याचा वास घेतला तर ते देवाला वाहता येत नाही. कारण ते स्वच्छ जरी असलं, तरी ते पवित्र राहिलं नाही, कारण ते वापरलं गेलेलं आहे. तर हा शुची-अशुचीचा एक निर्णय शास्त्राप्रमाणेच होऊ शकतो. आपल्या बुद्धीने तो निर्णय करू शकत नाही आपण. तर त्या शौचाचं पालन शास्त्राप्रमाणे तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते मानून अ, स्थैर्य म्हणजे स्थैर्य, अंतःकरणाचं स्थैर्य हा प्रयत्नही आहे आणि हे सगळे बाकी जेव्हा आपण आपल्यात गुण आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा चित्ताचं स्थैर्य होण्यास त्याची मदतही होणार आहे आणि स्थैर्य ठेवण्याचा प्रयत्न हा एक अधिकचा अभ्यासही सांगितलाय. आता ते स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न काय करायचा आहे, तर नामस्मरण आहे किंवा तोच आत्मानात्म विचार सतत करत राहणं. अशा वेगवेगळ्या ईश्वराची भजन यांनी तो अनेक विषयांपासून एकापर्यंत आणून ते स्थैर्य होऊ शकतं. आता कोणी याच्यावर असं म्हणेल, की ते स्थैर्य विषयांच्या ठिकाणीही होऊ शकतं. एखादा अ, कामी पुरुष आहे, त्याच्या कामिनीवर म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीवर मन आलं, तर कोणी म्हणेल, की तिच्यावर त्याचं मन स्थिर झालं. पण होत नाही ना. त्या व्यक्तीवर मन स्थिर न होता तिच्या योगे आपण काय-काय भोग भोगू याचे विचार, त्याच्या परत ती समोर दिसत असताना त्याच्या पुढच्या गोष्टींचे ते कसं काय दिसेल याचे सगळे विचार. म्हणजेच चित्त स्थिर नाहीये. बाह्य विषयांच्या ठिकाणी चित्त अडकतं, स्थिर नाही होऊ शकत. जेव्हा चित्त स्थिर म्हणतो, ती स्थिरता चित्ताची होण्यासाठी त्याच्यातले सत्व, रज, तम गुणाची अवस्था आली पाहिजे. आधान मनाचं राहिलं पाहिजे. समाधान म्हणजेच समाधी आहे. तर त्याचा हा अभ्यास आहे. ध्यान समाधीचा अभ्यास आहे. हे अमानित्व, अदंभित्व गुण आणण्यासाठी साधन चतुष्टयाचा अभ्यास आहे. साधन मध्ये शमदमादी षट संपत्ती म्हणजे शम म्हणजे
मनाचं शमन आणि दम म्हणजे इंद्रियांचं दमन आणि बाकीही आहेत. त्यात आपण आता डिटेलमध्ये नाही जाणार आहोत. पण त्याच्या योगाने हा सगळा अभ्यास करून आत्मविनिग्रह हा म्हणजे मन आणि इंद्रिय याचा निग्रह करण्याचा अभ्यास. अर्थात ज्ञानाच्या दृष्टीने हे सहज त्याचे गुण झाले, पण ते आपण मिळवण्याचा अभ्यास हे भगवान सांगतायत. अजून काय सांगतायत, तर इंद्रियार्थेषु वैराग्यम शमदमादी षट्संपदेमध्ये उपरतीही सांगितलेले. उपरती म्हणजे वैराग्य. इंद्रिय अर्थेषु वैराग्य. इंद्रियाचे अर्थ आहेत म्हणजे इंद्रियाचे जे विषय आहेत, त्याच्यापासून वैराग्य. म्हणजेच इंद्रियाच्या विषयाकरता ह्या लोकी प्रयत्न करणे किंवा इंद्रियाचे विषय परलोकात चांगलं मिळतात म्हणून त्याकरता प्रयत्न करणे हे सगळं थांबलंच. त्या सगळ्या भोगाबद्दल इहलोकातला असेल अर्थ किंवा परलोकातला अर्थ इंद्रियांचा असेल त्याच्यापासून वैराग्य आणि अनहंकारम एवच. आता चांगदेव महाराजांचं उदाहरण देतात, की 1400 वर्षाचे जगले म्हणजे किती खरं तर चित्तस्थैर्य आहे, योगाभ्यास आहे. असं म्हणतात, की ते समाधीतनं जागे झाल्यावर मृत झालेल्या व्यक्तींचं शरीर त्यांच्यासमोर शरीरं ठेवलेली असायची. ते पाहिल्याबरोबर त्या शरीरात पुन्हा प्राण यायचे एवढी मोठी शक्ती आहे. मृत्यूच्या विरुद्ध अ, अ, गोष्ट घडवून आणायची. पण तरीही ज्ञानेश्वर माऊलींना काय लिहू कळलं नाही त्यांना. कोरं पत्र पाठवलंय आणि कोरं पत्र पाठवल्यावर ज्ञानेश्वर माऊली त्यांना लिहिते, यांना प्रश्न पडलाय, की ज्ञानेश्वरांना नमस्कार लिहू का आशीर्वाद लिहू? आता त्यांच्याकडनं ज्ञानेश्वर माऊलींकडनं ज्ञान मिळवायचंय, मार्गदर्शन घ्यायचंय. मग त्यांना आशीर्वाद कसा लिहिणार? नमस्कार लिहावा तर मी 1400 वर्षाचा, हे 16 वर्षाचे आहेत. तर अशा संभ्रमात चांगदेव पडले. कारण अहंकार आहे. मी मोठा, तो लहान. म्हणजे शेवटी शरीरापर्यंतच बुद्धी राहिलेली आहे त्यांची. तर हा अहंकार असा आहे, की तो अज्ञानापेक्षा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, की ज्ञानाच्याच पाठी तो लागून त्याला नाना अ, व्यापात फिरवतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर त्यामुळे अनहंकार वृत्ती याचाही अभ्यास करायचा आहे. आणि ते होण्यासाठी जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोष दोष आहेत त्याच्यात दर्शन करायचं. हा पूर्ण श्लोक असा आहे, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. तर इंद्रियार्थापासून वैराग्य, अनहंकार वृत्ती, जन्म मृत्यू जरा व्याधी हे दोष सगळे आपल्या शरीराला आहेत, नुसते शरीराला नाही, त्या शरीरापर्यंत जोपर्यंत सूक्ष्म शरीर संलग्न आहेत, तोपर्यंत त्या मनालाही ते विकार आहेत. आणि नंतर सगळे संस्कार घेऊन तो मरताना जे विचार असतील त्याप्रमाणे ते घेऊन ते पुढेही जाणार आहे. जन्मल्या मन जास्त जास्त गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणारं असतं. तेच मृत्यूच्या जवळ जरा येते, तेव्हा साठी बुद्धी नाठी म्हणतात. पुढे ती बुद्धी तेवढी वापरता येत नाही. तर हे सगळे दोष लक्षात घेऊन त्या शरीराबद्दल, त्या सूक्ष्म शरीराबद्दलही वैराग्य मनात उत्पन्न झाले. इंद्रियार्थेषु वैराग्य म्हणतो तेव्हा इंद्रियाच्या अर्थाबरोबर मनाचा अर्थही आला. मनाला बरं वाटेल असं व्हावं, बुद्धीला चांगलं वाटेल ते व्हावं, याचाही आग्रह गेलेला आहे तिथे. हे अपेक्षित आहे. हा अभ्यास तिकडे अपेक्षित आहे, हे भगवान सांगतायत. आता पुढे सांगतायत अजून काय हवंय तिथे, की अ, अ, हां, आता एक अजून राहिलं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम म्हणजे दुःख दोष दर्शनम नाही म्हटलंय. अनुदर्शनम म्हणजे सतत तो विचार झाला पाहिजे, की
हे शरीर म्हणजे काय? मांसाचा ज्ञानी महात्म्यांचे काही म्हणजे ग्रंथ जर पाहिले, तेव्हा पुरुष शरीर, स्त्री शरीर याचं इतकं वर्णन केलंय, की तो सगळं मूत्र, मांस, अ, मल ह्यांनी भरलेला तो देह किळस यावा असं वर्णन केलंय. त्याचा उद्देश हाच आहे, की त्याच्यापासून वैराग्य आपल्या मनात शरीरापासूनच जर वैराग्य निर्माण झालं, तर शरीराच्या इंद्रियांना लागणाऱ्या विषयांपासून आपोआप वैराग्य होणार आहे. म्हणून हा अभ्यास सांगितलाय. आणि आता 9व्या श्लोक देतायत. असक्ती नरभिष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु नित्यैच समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. असक्ती, आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीला सक्त होणं म्हणजे जोडलं जाणं म्हणजे त्याच्याबद्दल अ, ते हवी असणं, त्यालाच मी मानणं, ह्या सगळ्या मी आणि मम हे जे वाटतं, ही सगळी आसक्ती झाली. त्याच्या विरुद्ध जी आहे, ती असक्ती, सक्ती नाही. आपण एखाद्यावर सक्ती करू नये असं मराठीत म्हणतो. त्याच्यात सक्ती म्हणजे जबरदस्ती असा आपण अर्थ घेतो. पण ते सक्ती करू नये म्हणजे तू मा माझ्या आपल्या स्वतःच्या म्हणण्याशी त्यांनी जोडून राहू नये. म्हणजे आपलं म्हणणं त्याच्यावर लादू नये. अशा रीतीने आपण सक्ती करू नये म्हणतो. तसंच स्वतःशी तो जोडलाच राहू नये ही पण सक्ती झाली. तर ती नसणं ही असक्ती झालंय. असक्तीही झाली आणि आता अ, अनभिष्वंगः. अभिष्वंगः म्हणजे माझं मानणं. सक्ती म्हणजे मी मानणं, माझं मानणं. अनभिष्वंग म्हणजे अ, ममत्व नसणं. भिष्वंग हे ममत्व असणं झालं. अनभिष्वंग म्हणजे ममत्व नसणं. कशात? तर पुत्रदार गृहादिषु. हा पुत्र माझा, तो मुलगा दुसऱ्याचा, हे घर माझं, ते दुसऱ्याचं, ही दारा माझी आहे, त्यामुळे तिचं संरक्षण मी केलं पाहिजे. तिच्यामुळे मला सुखभोग मिळतायत. ही जी प्रीती आहे ती सोडून दिली. हे विश्वची माझे घर ऐशी जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे दारापुत्र सगळे संबंध गेले. संबंध एकच. तोच परमात्मा सर्वत्र आहे. हे विश्वही तोच आहे, मीही तोच आहे, सर्वजण तोच आहे. त्यामुळे संतांची ममता ही व्यापक ममता असते. कारण सर्वरूपच आपण आहोत म्हणजेच तो ईश्वर आहे, हे त्यांचा अनुभव आहे. व्यापक ममता सर्व ममतांपेक्षा बाहेर नेते, मुक्त करते आणि संकुचित ममता बंधनाचं कारण होते. आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू यांनी बंध होतं आणि मी आणि माझं यांनी बंध होतो. तर त्यातनं हा बाहेर आहे. आणि नित्यैंच समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. नित्य समचित्तत्वम, चित्त सम ठेवणं म्हणजे त्याच्यात राग द्वेषादी विकार नाहीत किंवा सत्वरजतम हे गुणांनी त्या मनात काही हालचाल होत नाही. असं सम ठेवलेलं आहे. म्हणजे समाधान म्हणजे अ, अ, सहजावस्थेत ते चित्त आहे. अ, आणि ते सर्व काळी म्हणजे इष्ट जरी झालं, अनिष्ट झालं, अ, त्या प्रिय अप्रिय कोणत्याही गोष्टी झाल्या तरी चित्त सम आहे. अ, हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि आता इथे तेच साधन म्हणून भगवान सांगितलंय. हा श्लोक वाचताना आपल्याला सगळ्याच स्थितप्रज्ञांच्या लक्षणांची आठवण झाली. लाभालाभो जयाजयो किंवा शीतोष्ण अ, अ, किंवा सुख-दुःख याच्या जागी समत्व अशा सगळ्या द्वंद्वात जे समत्व आहे, हे साधन सांगितलेलं आहे आणि स्थितप्रज्ञांचं ते लक्षणही आहे. आता असा असा तो ज्ञानी माणूस समचित्तानी राहतो आणि तो करण्याचा जो साधक आहे, त्यांनी तसं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे कशामुळे
होतं आणि हे करून त्यांनी कसं राहावं हे पुढे आता 10व्या श्लोकात भगवान सांगतायत. मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वं रतिजनसं रतिर्जनसंसदी. हे कशाने हे सगळं होण्यासाठीही मयि चानन्य योगेने माझ्याशी अनन्य योग, अनन्य भक्ती अ, मयि चानन्य योगेन माझ्याशी अनन्य राहून भक्तीर अव्याभिचारिणी अनन्य राहून भक्ती करणं आणि कशी अव्याभिचारिणी. व्याभिचारिणी भक्ती म्हणजे ईश्वरात पण भक्ती आहे, भोग पण भागतायत. जेव्हा आपण व्याभिचार काय म्हणतो, एका निष्ठा सोडून दुसरी निष्ठा यालाच व्याभिचार म्हणतात. तर एकनिष्ठ भक्ती आणि सतत दुसऱ्याचा विचारच नाही, अनन्य आहे. म्हणजे अनन्य जरी नसेल तरी ती भक्ती अनन्य आणि पुन्हा अव्याभिचारिणी का सांगितलं तर अनन्य भक्ती आहे. पण ती भक्ती मला देवाचं स्मरण देवा 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 चालू आहे. पण ते कशासाठी? भोगप्राप्तीसाठी. मग ती अव्याभिचारिणी होऊ शकत नाही. म्हणून अव्याभिचारिणी हे पुन्हा वेगळं भगवंत इथे सांगतायत. विविक्त देश सेवित्वम. विविक्त देश सेवित्वम म्हणजे विविक्त म्हणजे जिथे कोणीही नाही, एकांत असं आहे. आणि जनाच्या संसर्गाबद्दल अरती. रती म्हणजे प्रेम किंवा त्याच्यातनं आनंद प्राप्त करणं. अरती म्हणजे प्रेम नसणं. आता इथे विविक्त देश हा विविक्त म्हणजे शुद्ध आणि एकांतातला असा तो देश सांगितलाय. त्याचा दुसरा अर्थ असा आहे अनन्य योगेने भक्ती व्याभिचारणी निर्माण झाल्यावर तो विविक्त देशी म्हणजे स्वाभाविकच ध्यान त्याचं आज्ञाचक्राच्या ठिकाणी येते. कारण ते सगुण साक्षात्काराचा सविकल्प समाधी ते ही आज्ञाचक्राच्या इथे लाभते आणि त्याचा भेद झाला की निर्विकल्प समाधी आहे. तर विविक्त देश सेवित्व म्हणजे ह्या हृद्देशे तिष्ठतोर्जुन म्हणतात भगवान. मी जीवांच्या हृद्देशात जातो ते ह्या हृदयाच्या ठिकाणी त्याचं ध्यान त्यांनी ठेवायचंय आणि त्यामुळे तसा तो जनात वावरत असतानाही इथल्या परमेश्वराच्या ठिकाणी त्याचं ध्यान असल्यामुळे बाकी जनाशी संग करायचा त्याचा काही रती नाहीच आहे. आणि इतरांशी व्यवहार करताना त्यांच्या या योगिक हृदयस्थानीही त्याला तो परमेश्वराचा प्रभाव दिसतोय. त्यामुळे वरकरणी तो जनसंसर्ग झाला तरी तो त्याचा जनसंसर्ग न होताच सत्संग होतो. कारण तो जेव्हा बोलतो तेव्हा परमेश्वराशीच बोलतो. जेव्हा बाकी व्यवहार जे जीवांशी त्याचे होतात ते परमेश्वराशीच व्यवहार होतात. त्यातल्या जन हा जो भाग आहे किंवा तो भाग त्याच्यासाठी हे अगदी त्याला कळलेलं आहे की तो क्षेत्राचा भाग आहे. क्षेत्रज्ञ प्रत्येकातल्या जो आहे त्याच्याशीच त्याचा व्यवहार होत असतो. असा या श्लोकाचा गूढ अर्थ आहे. आणि आता पुढे सांगतात अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. अध्यात्म ज्ञान हे कशाला म्हटलेलं आहे? ज्ञान हे पूर्ण अनुभव रूप आहे. पण त्या अनुभव रूपाला पोचेपर्यंत मनानेच विचार करायचा आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षम आपण पाहिलेलंच आहे गीतेमध्ये. तुकाराम महाराजही सांगतात मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. किंवा रामदास स्वामी मनोबत करतात तेव्हा म्हणतात की मना सज्जना. सज्जना म्हणजे मन हे सत स्वरूप आहे. पण जना म्हणजे कारण तो आता सध्या तरी तो संघात आहे कारण मन इंद्रियांबरोबर एकत्र काम करता येते. पण मूळ त्याचा सत आहे. तर तो मूळ स्वभावापर्यंत जाईपर्यंत मन जोपर्यंत अस्तित्वात आहे तेव्हा तोपर्यंत त्या ज्ञानाला नुसतं ज्ञान. अधिआत्म म्हणजे आत्म्याच्या संबंधित. इथे जीवात्मा म्हणजे सूक्ष्मदेह असं म्हटलंय. म्हणून त्या
सूक्ष्मदेहात विचार करण्याची कॅपॅबिलिटी असलेलं हे मन आहे. त्यामुळे मनानी अध्यात्म म्हणजे मनानीच त्या ज्ञानाचं नित्य चिंतन करणं, सच्चिदानंदाचं चिंतन करणं, त्याच्याबद्दल विचार करणं किंवा त्याच्यात मन मय्येव मना आदसो त्याच्यात नित्य मन ठेवणं आणि त्या ज्ञानाचं नित्यत्व कळणं ते या दृष्टाने अध्यात्म ज्ञान नित्यत्व हे म्हटलेलं आहे. आणि ते झाल्यावर काय तत्वज्ञानार्थ दर्शन. तत्वज्ञान जे आहे ते आपण शाब्दिक अहम ब्रह्मास्मी, मग ब्रह्म म्हणजे त्याचं सर्व साक्षीत्व वगैरे बाजूला केलं. अहम मधला अल्पसाक्षीत्व बाजूला केलं. हा सगळा विचार शाखाचंद्र न्यायानी त्या फांदीपर्यंत नेणारा आहे. पण त्या तत्वज्ञानाचं अर्थदर्शन म्हणजे ते तत्वज्ञान कुठे आपल्याला इंडिकेट करते. फांदीच्या मागचा चंद्र पाहणं, तसंच या शब्दांच्या योगे, छंदाच्या योगे जे ज्ञान झाकून ठेवलेलं आहे, त्याच्यापर्यंत पोचणं हे तत्वज्ञानार्थ दर्शनम हा असा त्याचा अर्थ आहे. आपण कुठेही याचा अर्थ पाहताना नुसतं तत्वज्ञानाचा अर्थरूप असा परमात्मा एवढाच येईल. पण म्हणजे काय त्याचा ते झालं भाषांतर, पण त्याचा अर्थ हा असा अर्थ आहे की तत्वज्ञान जे आहे त्यांनी जे स्वरूप जे दर्शवले आहे त्याचं साक्षात दर्शन म्हणजे अनुभव घेत राहणं हे सांगितलेलं आहे. यालाच ज्ञान म्हणतात. म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते काय म्हणतात त्याला ते साधन रूप आहे. ते खरं दर्शन झालं म्हणजे तेव्हा अनुभवही आला. म्हणून यालाच ज्ञान म्हणतात आणि म्हणूनच या श्लोक 11वा पूर्ण असा आहे. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यतदोन्यथा. म्हणजे हे अध्यात्म ज्ञानाचं मनात नित्य विचार पाहिजे किंवा मन अध्यात्माच्या ज्ञानात नित्य पाहिजे दोन्हीकडनं. आणि तत्वज्ञानानी जे सच्चिदानंद रूपाचं दर्शन होणार आहे त्यात कायम राहणं आणि त्याच्यापेक्षा जे विपरीत अन्यथा जे आहे कायम राहणं यालाच ज्ञान म्हणतात. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम. आणि याच्याशिवाय वेगळं आहे ते सगळं अज्ञान आहे असं भगवान इथे सांगतात. मला वाटतंय एकच मिनिट राहिलंय तर आपण प्रार्थना घेऊ आणि आजच्या करता थांबू. उद्यापासून आपण उद्या 12व्या श्लोकापासून पुढे बघता येईल. उद्या कदाचित होणार नाही, प्रवासात असेल, क्षमस्व त्याबद्दल. सोमवारी आपण पुढच्या 12व्यापासून घेऊ शकतो. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.